आज भेटणार गुढीपाडव्याचं गिफ्ट. नमस्कार, आज आहे 18 एप्रिल. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना आता मिळणार गुढीपाडव्याची भेट. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता एप्रिलच्या महिन्याचं गिफ्ट म्हणजेच एप्रिलच्या 10व्या हप्त्याचे पैसे आता जमा होणार आहेत. गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे. 10वा अधिक 11व्या हप्त्याचं गिफ्ट आता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. शासनाने घेतला आहे मोठा निर्णय. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. गुढीपाडव्याचा सण झाला, परंतु अजूनपर्यंत एप्रिलचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये जमा झालेला नाहीये. तर बघा, आता गुढीपाडव्याचे गिफ्ट म्हणजेच एप्रिलचा 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. कधीपर्यंत हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील 36च्या 36 जिल्ह्यामध्ये बघा, सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये मधून तुम्ही अर्ज केलेला असू द्या, सर्व महिलांना आता गुढीपाडव्याचं गिफ्ट मिळणार आहे. 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट आणि विशेष म्हणजे आज होणार गुढीपाडव्याचं गिफ्ट वाटप. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. 10वा अधिक 11वा गिफ्ट, गुढीपाडवा सणाचं गिफ्ट, अक्षय तृतीया सणाचं गिफ्ट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार. लाडक्या बहिणींना 10वा हप्त्यासोबत 11वा हप्ता मिळणार. सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, त्या अगोदर या ठिकाणी बघा, सर्वात मोठी अपडेट आणि सर्वात मोठी खुशखबर, सर्व महिलांच्यासाठी खुशखबर. नमस्कार, आज 10वा हप्ता लाडकी बहीण योजनेचा वाटप अपडेट. तर बघा, काही महिलांना 2100 रुपये मिळणार, काही महिलांना 1500 रुपये मिळणार, काही महिलांना 500 रुपये जमा होणार. कोणत्या महिलांना किती पैसे मिळणार? काही महिलांना 2-2 हप्ते मिळणार, काही महिलांना 3-3 हप्ते मिळणार. कोणत्या त्या महिला आहेत ज्यांना 3-4 हप्त्याचे पैसे एक साथ मिळणार? संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, त्या अगोदर तुमच्या सर्वांच्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरप्राईज असणार आहे, स्पेशल गिव्हअवे असणार आहे, स्पेशल गिफ्ट असणार आहे. तर बघा, आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्या दिवशी आपल्या चॅनलच्या मार्फत 2 पैठणी साड्यांचं वाटप केलं जाणार आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असाल की ही पैठणी साडी कोणाला मिळणार? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे, लकी विनरला ही पैठणी साडी दिली जाणार आहे. 2 लकी विनर असतील, त्यांना या 2 पैठणी साड्या दिल्या जातील. आता या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्याच दिवशी त्यांच्या ऍड्रेसवरती पोस्टाच्या मार्फत ही साडी पाठवण्यात येणार आहे. 2 लकी विनरला 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत, 200K सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्या आनंदामध्ये. ठीक आहे, या या गिव्हअवे मध्ये नक्की सर्वांनी पार्टिसिपेट करा आणि व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना आता गुढीपाडव्याचं गिफ्ट देणे बाकी आहे. तर बघा, तुम्हाला आता गुढीपाडव्याची भेट मिळणार, अक्षय तृतीयाची सणाची भेट मिळणार, लाडक्या बहिणींना आता 10व्या हप्त्याची भेट मिळणार. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता आजच वाटप करा असे आता वरून सांगण्यात येत आहे. तर बघा, आता लाडक्या बहिणींना 10वा हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. तसेच ज्या महिलांचे थकीत हप्ते बाकी आहेत त्यांना ते पैसे सुद्धा मिळणार आहेत. एकत्र हप्ते दिले जाणार आहेत. 10वा अधिक 11वा हप्ता सुद्धा वाटप केला जाणार आहे. तसेच गरीब कुटुंबातील महिलांना बघा, गरीब कुटुंबातील महिलांना होळीच्या सणाला मोफत साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे. भरपूर महिलांनी या मोफत साडी योजनेचा लाभ घेतलेला आहे. तुम्हाला मोफत साडी मिळालेली आहे की नाही रेशनच्या दुकानावरती होळीच्या सणाला, हे कमेंट मध्ये नक्की टाका. व जर तुम्हाला साडी मिळाली असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा कमेंट मध्ये नक्की टाका. तर बघा, ज्या महिला गरीब घटकातील आहेत, गरीब कुटुंबातील महिला आहेत, अशा महिलांच्यासाठी ही मोफत साडीची योजना सुरू करण्यात आली होती. ठीक आहे, ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे अशाच महिलांना मोफत साडी होळीच्या सणाला वाटप करण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, अनेक महिलांचे भरपूर प्रश्न आहेत. तर बघा, जानेवारी पासून पैसे आले नाही असं भरपूर महिलांचं म्हणणं आहे. तर आता तुम्हाला 10व्या आणि 11व्या हप्त्यासोबत गिफ्ट मिळणार आहे. तर तुम्हाला जानेवारीचे पैसे आले नाही, का आले नाही, याचं काय कारण आहे? त्यानंतर अनेक महिलांचा प्रश्न आहे की आम्हाला जानेवारी पर्यंत पैसे आले, परंतु आम्हाला फेब्रुवारी पासून पैसे आले नाही, म्हणजे आम्हाला 8वा हप्ता मिळाला नाही आणि 9वा हप्ता मिळाला नाही. तर आम्हाला 10वा हप्ता मिळेल का? तर आम्हाला 11वा हप्ता मिळेल का? असे भरपूर महिलांचे प्रश्न आहे. त्यामध्ये या ठिकाणी बघा, महाराष्ट्र सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे. आताची सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्र सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय. तर आता सर्वात मोठा निर्णय असा आहे की तो निर्णय काय आहे?
तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत 8 लाखापेक्षा अधिक महिलांना मिळणार फक्त 500 रुपये. बघा 8 लाख महिला अशा असणार आहेत ज्यांना आता 1500 रुपये दिले जाणार नाहीत, तर या महिलांना 500 रुपये दिले जाणार आहेत. का म्हणून दिले जाणार आहेत, कोणत्या त्या महिला आहेत, आता त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा 8 लाख महिलांना आता प्रत्येक महिन्याला 500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे या महिलांना 10व्या हप्त्याला 500 येणार, 11वा हप्ता सुद्धा 500 येणार. म्हणजे आता बघा 10वा आणि 11वा हप्ता जर सोबत दिला तर या महिलांना 500 अधिक 500 रुपयेच मिळणार. म्हणजे या महिलांना टोटल 1000 रुपये जमा होणार असं आहे. ठीक आहे. आणि बाकीच्या महिला आहेत 8 लाख महिला सोडून ज्या महिलांना बाकीच्या महिलांना 1500 अधिक 1500 रुपये म्हणजे 3000 रुपये या बाकीच्या महिलांना मिळणार आहे. त्यांना काहीही अडचण येणार नाही. फक्त या 8 लाख महिला कोणत्या आहेत, तर बघा या महिला आहेत ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात. बघा ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतात अशा महिला 8 लाख आहेत, जवळपास 8 लाख आहेत. या महिलांना 500 रुपये मिळणार आहेत, कारण की या महिलांना वर्षाला 12,000 रुपये नमो शेतकरी योजनेमधून मिळणार आणि लाडकी बहीण योजनेमधून 6,000 रुपये दिले जाणार. म्हणजे संपूर्ण डिफरन्स कमी केला जाणार व म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या महिलेला सुद्धा लाभ घेणाऱ्या महिलेला सुद्धा 18,000 मिळणार आणि नमो शेतकरी प्लस लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारा म्हणजे दुहेरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना सुद्धा 18,000 रुपये वर्षाला मिळणार आहेत. हा डिफरन्स कमी करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे, आता तुम्हाला समजलं आहे की 8 लाख महिलांना दरमहा 500 रुपये मिळणार आहेत. आता बघा ज्या महिलांना जानेवारी फेब्रुवारी मार्चचे पैसे आले नाहीत, तर एक तर बघा तुम्हाला पहिलं कारण या ठिकाणी हे असू शकतं की तुम्हाला या योजनेमधून बाद केलेलं असेल. ठीक आहे, मग तुम्ही निकषमध्ये बसत नसाल तर तुम्हाला बाद केलं असेल असं सुद्धा असू शकतं. किंवा तुमचं जर आधार कार्ड बँकेसोबत लिंक नसेल तरी सुद्धा पैसे आले नसतील, ते सुद्धा चेकआउट करा. तुमच्या बँकेची केवायसी कंप्लीट आहे का हे सुद्धा चेकआउट करा. या सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर मग तरी सुद्धा पैसे येत नसतील, तुमचा अर्ज सुद्धा मंजूर असेल तरी सुद्धा पैसे येत नसतील, तर मग तुम्हाला कदाचित या योजनेमधून वगळण्यात आलेलं असू शकतं असं सुद्धा या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे. आधार कार्ड वगैरे सर्व चेक करून घ्या. बँकेची केवायसी पूर्ण आहे का हे सुद्धा एकदा चेकआउट करून नक्की घ्या. ठीक आहे, आता बघा मार्च महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्यात आले आहेत. बघा आतापर्यंत 9 हप्त्याचे पैसे वाटप करण्यात आलेले आहेत. 9 हप्त्याचे 1500 रुपये प्रमाणे 13,500 रुपये आतापर्यंत जमा झाले आहेत. तर तुम्हाला 13,500 रुपये आले का, मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला पैसे आले का हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आता तुम्हाला 10वा अधिक 11व्या हप्त्याचं गिफ्ट वाटप केलं जाणार आहे. तर हे गिफ्ट तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे, आता आपण त्याविषयी अपडेट्स पाहूया. तर बघा सर्व लाडक्या बहिणींना खुशखबर आहे, आता होणार 10वा हप्ता वाटप. बघा सर्व महिलांच्या खात्यामध्ये जवळपास 2.5 कोटी पात्र महिलांच्या खात्यामध्ये 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता एप्रिलचं गिफ्ट जमा होणार आहे. एप्रिलच्या 10व्या हप्त्याचे पैसे वाटप होणार आहेत. ठीक आहे, 2.5 कोटी महिलांना हा लाभ मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढची लेटेस्ट अपडेट, आता अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सुद्धा दुसऱ्या टप्प्याचे पैसे वाटप होणार आहेत. अन्नपूर्णा योजना 2.0 चे म्हणजे दुसऱ्या गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा लवकरच आता सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तसेच आता लाडक्या बहिणींना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहेत. पण 2100 रुपये कधी मिळणार, तर बघा लाडक्या बहिणींना 5 वर्षामध्ये 2100 रुपये कधी सुद्धा दिले जातील. म्हणजे योग्य वेळी ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यावेळेस महायुती सरकार लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहे, अशी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. तुम्हाला 2100 रुपये 100% मिळणार आहेत, 5 वर्षामध्ये कधी सुद्धा मिळणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा 20 लाख घरकुलांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर बघा 20 लाख घरकुलांचा आता यादी जाहीर झालेली आहे. तुम्ही या योजनेचा नक्की लाभ घ्या. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढची अपडेट, आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे. एप्रिलचा हप्ता जमा झाल्याच्या नंतर सर्व महिलांच्या मोबाईलवरती SMS येणार आहे बँकेकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे जमा झाल्याचा. तसेच बघा ज्या महिलांचे थकीत हप्ते बाकी आहेत, मग 7वा हप्ता असेल, 8वा हप्ता असेल, 9वा हप्ता असेल, हे सर्व हप्ते तुम्हाला 10व्या हप्त्यासोबत दिले जाणार आहेत. थकीत हप्त्याचे सुद्धा पैसे तुम्हाला येणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा आता गुढीपाडव्याचं गिफ्ट तयार आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होते. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता 10व्या हप्त्याचे एप्रिलचे पैसे पडणार आहे. बँकेकडून मेसेज सुद्धा येणार आहे. गुढीपाडव्या सणाचं गिफ्ट तयार आहे. भरपूर दिवस झालं सर्व महिला प्रतीक्षा करत आहेत, वाट पाहत आहेत. तर बघा महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी, गुड न्यूज अशी आहे की राज्यातील सर्व पात्र महिलांना आता गुढीपाडव्यानिमित्त गिफ्ट देण्यात येणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त एप्रिलच्या 10व्या हप्त्याचे पैसे राज्यातील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्यातील 36च्या 36 जिल्ह्यामध्ये
बघा हे 36 जिल्हे आहेत, या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता गुढीपाडव्याचं गिफ्ट, एप्रिलच्या 10व्या हप्त्याचं गिफ्ट आता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. तर मग तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की 10वा हप्ता कधीपर्यंत आमच्या खात्यावरती जमा होईल? तर बघा आनंदाची बातमी, तुमच्या खात्यामध्ये लवकरच 10वा हप्ता येणार आहे. अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावरती 10वा हप्त्याचं गिफ्ट वाटप केलं जाणार आहे. बघा अक्षय तृतीयाचा सण आहे 30 तारखेला, त्याच्या 4 दिवस अगोदर म्हणजे बघा या ठिकाणी बघा 24 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे.